श्री स्वामी समर्थ. काही लोक हे आपल्या नशिबाला सतत दोष देत राहतात. त्यांना असं वाटतं की आपलं नशीबच खराब आहे. आपण जे कोणते काम करतो त्या कामामध्ये अडचण येतात. ते काम पूर्ण होत नाही. सतत अपयश येत राहते. आणि मग असे लोक जे आहेत ते प्रयत्न करायचं सोडून देतात. आणि मग आपल्या नशिबाला दोष देत राहतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपल्या दैनंदिन जीवनात आपण अशा काही चुका करतो, अशा काही छोट्या छोट्या गोष्टी करतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अडथळे निर्माण होतात. आपल्या घरात सुखसमृद्धी येत नाही, लक्ष्मी घरात येत नाही किंवा आलेली लक्ष्मी टिकत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सहसा आपल्या लक्षात येत नाही. ज्या आपल्या सवयी आहेत त्या सवयीमुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप असा त्रास सहन करावा लागतो. अशा कोणत्या सवयी आहेत त्या आपण जाणून घेऊयात. पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग जाणून घेऊया. नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या घरात ही एक वस्तू आहे का ते नक्की बघा. जर ही एक वस्तू आपल्या घरात असेल तर आपल्या घरातील गरिबीचं, दरिद्रतेचं हेच मूळ आहे हे समजून जा. अनेक घरामध्ये जुने, मळलेले किंवा वापरलेले कपडे 2 दिवस, 3 दिवस, कधी आठवडाभर तसेच साठवले जातात आणि त्यानंतर ते धुतले जातात. थोडक्यात दररोज कपडे धुण्याचा कंटाळा केला जातो. लक्षात घ्या, जे कपडे घालून आपण वावरतो, इकडे तिकडे खेळतो, या कपड्यांवर मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठते. एकतर अनेक जण उशिरा आंघोळ करण्याची सवय असते. ज्या घरातील लोक सकाळी लवकर उठतात, सकाळी लवकर आंघोळ करतात, सकाळी लवकर आंघोळ करून आपल्या घरातील थोरांचे आशीर्वाद घेतात, देवपूजा करतात, त्या घरात दरिद्रता कधीच नांदत नाही. त्या घरात लक्ष्मी सातत्याने वाढत राहते. लक्ष्मीचा अखंड स्थायी वास तेथे निर्माण होतो. मात्र अनेक लोक उशिरा आंघोळ करतात आणि आंघोळ केल्यानंतर कालचे परवाचेच वापरलेले मळकट झालेले कपडे पुन्हा पुन्हा घालतात. थोडक्यात जी नकारात्मकता आहे ती पुन्हा एकदा स्वतःवर ओढवून घेतात. धर्मशास्त्राने दररोज आंघोळ करण्यास, स्नान करण्यास यासाठी सांगितले आहे की जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत आलेली आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी. जी काही दरिद्रता आपल्या अंगाला चिटकलेली आहे ती निघून जावी. आंघोळ केल्यानंतर ही दरिद्रता तर निघून जातेच, मात्र जेव्हा आपण आंघोळ करून कालचेच वापरलेले जुने कपडे प्रदान करतो तेव्हा आपण या दरिद्रता देवीस आमंत्रित करतो की ये आणि पुन्हा आमच्या नशिबावर स्वार हो. ही एक चूक अनेक घरांमध्ये दरिद्रतेचं, गरिबीचं कारण बनलेलं आहे. अनेक गृहिणी 4-4, 5-5 दिवस कपड्यांचा ढीग करतात आणि नंतर तो एकसाथ लॉन्ड्रीला किंवा वॉशिंग मशीनमध्ये किंवा जी कामवाली बाई असते, कपडे धुणारी, तिला ते दिलं जातं. ही सर्वात मोठी चूक आहे आणि ज्या घरात हे वारंवार अशा प्रकारे घडतं, लक्षात घ्या, एक जुना मळकट कपडा आणि जेव्हा अशा कपड्यांचा थर वाढतो तेव्हा त्याची घनता आहे ती प्रचंड वाढते. दरिद्रतेचा खूप मोठा प्रभाव अशा वास्तूमध्ये सतत निर्माण होत राहतो. एका कपड्याने, एका ड्रेसने इतकी दरिद्रतेची वाढ होणार नाही, त्याहून कित्येक पट जास्त साठवलेल्या कपड्याच्या ढिगाने होते. आणि म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जी कपडे जीर्ण झालेले आहेत, जुने झालेले आहेत, घालणे योग्य नाहीत आणि तरीही जर आपण या कपड्यांचा वापर करत असाल तर लक्षात घ्या, हे सुद्धा एक खूप मोठं कारण आहे दरिद्रतेचं. तर खूप जुने झालेले, अगदी जीर्ण झालेले कपडे चुकूनही वापरू नका. यासोबतच अजून एक गोष्ट, ज्या बाथरूममध्ये आपण कपडे धुतो, स्नान करतो, या बाथरूमचा दरवाजा सतत बंद असावा. त्याला कामापुरतेच उघडे ठेवू शकता, मात्र काम झाल्यानंतर या बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद करा. बाथरूमसोबतच टॉयलेटसुद्धा, कारण या दोन्हीसुद्धा अशा गोष्टी आहेत ज्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात सर्वात जास्त निगेटिव्ह एनर्जी
म्हणजेच नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. जेव्हा हा दरवाजा खुला असतो, ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात इथे सुद्धा पसरते. घरात दुर्भाग्य, दरिद्रता वाढू लागते. अनेक लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. मित्रांनो, अंघोळ करताना बकेटमध्ये आपण थोडेफार पाणी शिल्लक राहतं. एका व्यक्तीची अंघोळ झाल्यानंतर दुसरा व्यक्ती जेव्हा तिथे जाईल, तेव्हा त्यानं हे अंघोळीचं पाणी चुकूनही वापरू नये. हे अंघोळीचं पाणी टाकून द्यावं आणि या बकेट किंवा बादलीत हे पात्रही थोडंसं विसळून, पाण्याने विसळून त्यानंतर आपण आपल्यासाठी, स्वतःसाठी दुसरं पाणी आपण त्यामध्ये घ्यावं. जेव्हा आपण दुसऱ्याचं उरलेलं पाणी स्वतःच्या अंगावर घेतो, त्याच पाण्यामध्ये आपल्यासाठी असणारं पाणी टाकतो, तेव्हा लक्षात घ्या, अंघोळ करताना ते पाणी त्या व्यक्तीच्या नावे होत असतं. त्या व्यक्तीची दरिद्रता निघून जावी, सर्व निगेटिव्हिटी निघून जावी, सर्व नकारात्मकता निघून जावी, यासाठी ते पाणी असतं. आणि उरलेलं जे पाणी आहे, त्या पाण्याचा वापर अनेक प्रकारच्या तंत्रमंत्रांमध्ये केला जातो. या उरलेल्या पाण्यामध्ये अनेक प्रकारची नकारात्मकता असते आणि म्हणून हे पाणी आपण वापरू नका, ते टाकून द्या. बादली, बकेट थोडीशी विसळून घ्या आणि आपल्यासाठी जे पाणी टाकू, ती बादली देखील विसळून घ्या. आपल्यासाठी जे पाणी टाकू, त्या पाण्याने आपण स्नान करा. तसेच आपली अंघोळ झाल्यानंतर जी पाण्याची बादली आहे, ती बाथरूममध्ये कधीही रिकामी ठेवू नका. त्यामध्ये पाणी भरून ठेवा. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे हे शुभ नाही. जर तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी भरायचं नसेल, तर ती बादली तुम्ही पालती ठेवू शकता. पण रिकामी बादली बाथरूममध्ये कधीही ठेवू नका. यामुळे आपल्या घरात नकारात्मकता येते. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यावर आपला विश्वास बसत नाही. पण या गोष्टी जर तुम्ही विश्वासाने केल्या, तर हळूहळू तुम्हाला ह्या तुमच्या जीवनामध्ये झालेला फरक हा नक्कीच अनुभवाल. तसेच गुरुवारच्या दिवशी कधीही फरशी पुसू नका किंवा अशी कोणतीही कामे गुरुवारच्या दिवशी काढू नका. साफसफाईची कामे असतील किंवा अजून कोणती घरातील अडगळ काढायची असेल किंवा वर्तमानपत्रे रद्दीला द्यायची असेल, तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गुरुवारच्या दिवशी कधीही करू नका. गुरुवारच्या दिवशी केससुद्धा धुवू नका. जर तुमचा गुरुवारच्या दिवशी उपवास असेल, तर आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी तुम्ही केस हे धुवायचे आहेत. जर तुम्हाला वर्तमानपत्रे रद्दीला द्यायची असतील, तर ती वर्तमानपत्रे तुम्ही शनिवारच्या दिवशी रद्दीला देऊ शकता. शनिवारच्या दिवशी तुम्ही घरातील साफसफाई असू द्या किंवा घरातील अडगळ असू द्या, तीसुद्धा तुम्ही शनिवारच्या दिवशी स्वच्छ करू शकता. यामुळे तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती निघून जाईल आणि घरात सकारात्मकता येईल. यासाठी आपल्याला या छोट्या गोष्टी गुरुवारी करायच्या नसून ह्या साफसफाईच्या गोष्टी आहेत त्या फक्त शनिवारीच करायच्या आहेत. मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टी कदाचित अनेक जणांना यावर विश्वास बसत नाही. मात्र आपण या गोष्टी करून पहा, तुम्हाला फरक पडलेला नक्की जाणवेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.